ओम श्री गुरुभ्यो नमः। ओम श्री भवानी शंकराय नमः। ओम श्री मात्रे नमः। जीवन पद्धतीचे सर्व सार ज्ञात करून देणाऱ्या श्रीमद भगवद्गीतेला साष्टांग प्रणाम। श्रोते हो, मी इथे एक अनाउन्समेंट करणार आहे। मी एक मोठा प्रकल्प हाती घेतला आहे। जीवन एवढे वर्ष जगले, कोकणीतून खूप लेखन केलं आणि मुख्य लेखनच राहून गेलं। म्हणूनच मी ठरवलं की श्रीमद भगवद्गीता ही माझ्या कोकणीतून ट्रान्सलेट करायची। कारण असं आहे, मी खूप कोकणीतूनच लिहिते। नाटकं, कथा, कादंबऱ्या, अध्यात्म सगळंच। पण मी भगवद्गीतेचा अभ्यास केला आहे, त्याचे प्रोग्राम्स केले आहेत, पण भगवद्गीता अशी श्लोक टू श्लोक वाचून त्याचा शब्दार्थ सांगायचा प्रयत्नच केला नाही। तर मला वाटलं की भगवंताच्या चरणी जागा हवी असेल तर हे एक कार्य माझं राहून गेलं आहे, ते करावं। म्हणून गीता यज्ञ या नावाने मी यूट्यूबवर व्हिडिओज घालणार आहे। त्यातला पहिला जो ध्यान मंत्र, त्याच्याने मी सुरुवात केली आहे। आधी मी संस्कृतमध्ये श्लोक वाचते आणि मग तोच कोंकणीमध्ये मी वाचून दाखवते। असं मी एका एपिसोडमध्ये 9 ते 10 कसा टाईम 10 मिनटं मॅक्झिमम मी घेणार आहे प्रत्येक एपिसोडला आणि करणार आहे। तर ज्यांना कोणाला कोकणी समजतं, आता बघा, मालवणी कोकणी आहे, कोकणातलं कोकणी आहे, कितीतरी कोकणी भाषा आहेत, गोव्याची आहे, पण सगळ्यांना अर्थ कळतो बोललेला, जरा पद्धत वेगळी असते प्रत्येकाची। तर किती लोकांना ऐकण्यासारखं आहे बघा हे। तर त्याचा लाभ घ्या, कारण सर्वांनाच काय अगदी अस्खलित इंग्रजी किंवा अस्खलित भाषा कळत नाहीत। आपली बोलीभाषा, आपली मातृभाषा जेवढी कळते तेवढी इतर भाषा अवगत नसतात। कितीही पुस्तकी ज्ञान ते काही म्हटलं तरी, आणि मातृभाषा म्हणजे आईच्या हात तोंडून आपण शिकलेलो असतो, त्याला महत्त्व जास्त असतं, जवळीक जास्त असते, माया जास्त असते त्या शब्दांमध्ये। म्हणूनच तुम्ही याचा फायदा घ्या। आणि गीता यज्ञ, मी गीता ज्ञान यज्ञ म्हटलेलं नाही आहे, कारण याच्यात मी ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे। मी फक्त गीता यज्ञ म्हणजे गीतेचा एक एक श्लोक घेणार आणि त्याचं कोकणीमध्ये रूपांतर बोलणार आणि ते देवाला अर्पण करणार। असं किती एपिसोड होणार मला काय माहिती नाही, पण हा लांबचा पल्ला आहे। आणि तुम्ही माझ्या या चॅनलवर राहा नेहमी। मी कुठे केव्हा घालते आहे बघा। अजून आजच पहिला घातला आहे ध्यान मंत्र, ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता, ते मी कोकणीतून केलेले आहे, ते ऐका। आणि मग हळूहळू मला पण सवय झाली पाहिजे त्याची, ते करून मी हळूहळू पाठवायचा प्रयत्न करते। आणि तुम्ही तुमचे कॉमेंट्स कळवायला पाहिजेत, तुमचे लाईक्स द्यायला पाहिजेत। काही लोकांना भले कोकणी बोलता येत नसेल, पण कोकणी बोललेलं घरात आजी असते, आई असते, त्यांनी बोललेलं कळतं मुलांना, आपल्याला पण कळतं। तर तुम्ही आजचा भाग पहा आणि माझ्या चॅनलला लगे रहो, कळलं ना? माझी आठवण कायम ठेवा, कारण कृष्णाचं गीत मी तुम्हाला सांगणार आहे। जाने क्या जादू भरा हुआ श्री कृष्ण तुम्हारी गीता में, मन चमन हमारा हरा हुआ
श्री कृष्ण तुम्हारी गीता में, भगवान तुम्हारी गीता में। जय श्री कृष्ण।